या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्किन अँड सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक. स्किन, हेअर, कॉस्मेटिक आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी. चेहऱ्याचे सर्व प्रकारचे आजार, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन, त्वचेची ॲलर्जी यावर खात्रीशीर उपचार. थायरॉइडची समस्या, मानसिक आजार, पोटाच्या समस्या, किडनी स्टोन, अस्थमा, मधुमेह, बालरोग, मूळव्याध या समस्यांसह कॅन्सर आणि स्त्रियांच्या समस्यांवर खात्रीशीर उपचारांसाठी आजच संपर्क करा. स्किन, हेअर, कॉस्मेटिक आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी. संपर्क 24 गोल्डन सिटी सेंटर, प्रोझोन मॉलच्या जवळ, API कॉर्नर, औरंगाबाद. आणि स्किन अँड सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक, अहिल्यादेवी चौक, चिकलठाणा, औरंगाबाद. कॉल 7588 04 58 48 आणि 9960 24 12 16. श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपल्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात मी राजेंद्र दळेकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपला हॅलो डॉक्टरचा आजचा विषय आहे त्वचारोग आणि सर्व प्रकारची ॲलर्जी याच्यावर होमिओपॅथिक उपचार. आणि त्यातला आजचा हा पहिला भाग. डॉक्टर संदेश सातपुते यांच्याशी चर्चा करत आहोत आणि या कार्यक्रमाचे आपण 2 भाग करणार आहोत. त्यातल्या पहिल्या भागात आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, डॉक्टर संदेश सातपुते हे MD होमिओपॅथी हा सरांचा विषय आहे आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट आजच्या त्वचारोग आणि ॲलर्जीवर आपण आज त्या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर सातपुते सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. सातपुते सर, सुरुवातीला जसं मी म्हणालो की आज आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही त्वचा विकार आणि सर्व प्रकारची ॲलर्जी याच्या संदर्भात बघणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर संदेश मच्छिंद्र सातपुते. मी MD होमिओपॅथ आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख येत असतं आणि या सुखदुःखामुळेच अनेक आजार आपल्याला येतात. मानसिक तणाव हे सगळ्यात महत्त्वाचे कारण असतं ज्यामुळे अनेक आजारांची निर्मिती होत आहे. तर त्यासाठी एक छोटीशी मी स्वतः लिहिलेली कविता आहे, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो. कितनी मंजिलें है पानी बेशक इंतहा होती है, कितनी मंजिलें है पानी बेशक इंतहा होती है, कशिश ना हो आँखों में तो आंसू भी पानी होती है, जो नज़रअंदाज कर ले सपनों को क्या वो जिंदगानी होती है, जीवन के हर दौर पर झुको कभी कभी, टूट जाओगे राहों में हौसला सीखो कभी कभी, तकदीर ताल्लुकात बन जाए जर्रे में, इतनी वफा सीखो जिस्म कतरे में, जोगी बन सको तो बनो कोई ज्ञानी यूं ही नहीं होता, जोगी बन सको तो बनो कोई ज्ञानी यूं ही नहीं होता, झोली में तिनका समा लो खुदाए बख्श यूं ही आसमां नहीं होता, तारीफ़ों की ना कर फिकर जुनून जिगर इसका मोहताज नहीं होता, जुनून जिगर इसका मोहताज नहीं होता. धन्यवाद. क्या बात आहे सर. इन्स्पिरेशनल सुरुवात आजच्या कार्यक्रमाची झालेली आहे. सर, आजचा जो आपला विषय आहे त्वचारोग आणि विविध प्रकारची ॲलर्जी आहे त्याच्या संदर्भातलं एक विषयाची ओळख करून देताना होमिओपॅथिक ट्रीटमेंटच्या संदर्भात आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? नक्कीच. आज विषय त्वचा आणि ॲलर्जी असल्यामुळे त्या मुद्द्यावरच मी आज बोलणार आहे तुमच्याशी. त्वचेचे विविध आजार आहे, ॲलर्जीचे विविध प्रकार आहेत आणि त्यांना होमिओपॅथीने समूळ नष्ट करता येते. आता सांगायचं म्हणजे काय की त्वचेचे आजार जेव्हा होतात तेव्हा ते आजार कशाने होतात हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. काही आजार हे बॅक्टेरियामुळे होतात, काही व्हायरसेसमुळे होतात, काही फंगसमुळे होतात. बरोबर. तर काही आजार हे कोणत्याही सूक्ष्मजंतूमुळे झालेले नसतात. ते फक्त वर पोल्युशनमुळे सुद्धा होतात, प्रदूषणामुळे सुद्धा होत असतात किंवा आपण स्वच्छता ठेवत नाही, अस्वच्छतेमुळे सुद्धा ते त्वचेचे आजार होतात. अशा कोणत्याही प्रकारच्या आजारासाठी होमिओपॅथी ही लाभकारक आहे. आपलं शरीर हे निसर्गाने बनवलेलं आहे. हो. आपलं शरीराचा प्रत्येक भाग हा निसर्गाने बनवलेला आहे आणि होमिओपॅथिक औषधसुद्धा हे नैसर्गिकच आहे. बरोबर. तर आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा शरीराला जर जास्त जगवायचं असेल, जास्त काळ जगवायचं असेल आणि तेही निरोगी, तर आपल्या शरीराला नैसर्गिक औषधीच मिळायला हवीत. तरच निसर्गाशी मिळवून आपण आयुष्य वाढवू शकतो. अगदी. आपण जर केमिकलयुक्त रासायनिक औषधं जास्त प्रमाणात घेत असू तर नक्कीच आयुष्य आपलं हे कमी होणार. हे तुम्हालाही माहीत आहे आणि याची जाणीव तुम्हाला नक्कीच आहे. निश्चितच. डॉक्टर सातपुते सर, खूप छान सांगितले आजच्या कार्यक्रमाची, आजच्या विषयाची ओळख करून देताना आपल्या श्रोत्यांना आपण सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना त्वचा रोगाची ओळख करून देताना त्वचारोग कोणकोणते असतात याबद्दल सविस्तर सांगा सर. नक्कीच. बघा, त्वचेचे आजार हे विविध असतात आणि काही आजार हे ऋतूनुसार होतात. उन्हाळ्यात होणारे असतात, काही पावसाळ्यात होणारे असतात, काही हिवाळ्यात होणारे असतात. परंतु जो कॉमन आजार आपल्याला बघायला मिळतो आपल्या समाजामध्ये तो आहे फंगल इन्फेक्शन, ज्याला मराठीमध्ये गजकरणंसुद्धा म्हणतात, अंजूससुद्धा म्हणतात.
बुरशीचा आजार सुद्धा म्हणतात आणि आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये त्याला टिनिया इन्फेक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्ही टीव्हीवर सुद्धा बघत असाल की रिंग वर्म म्हणून सुद्धा त्या आजाराची प्रचिती आहे. अगदी. तर हा आजार होण्याचं प्रमुख कारण असतं डॅम क्लायमेट किंवा स्वेटिंग, ज्यांना खूप घाम येतो किंवा जे ओले कपडे घालतात, ओले टॉवेल वापरतात, अशा लोकांना फंगल इन्फेक्शन हे पटकन होत असतं. किंवा जे रेग्युलर आंघोळ करत नाही, रेग्युलर स्वच्छता ठेवत नाही, अशा लोकांना फंगल इन्फेक्शन हे पटकन होतं. आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि या पावसाळ्यांच्या दिवसामध्ये काय होतं की बरेच वेळेस आपले कपडे ओले असतात आणि ते ओले कपडे आपण घालतो आणि घातल्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन व्हायला लागतं. किंवा तुम्ही एक्झरसाईज करायला जातात, जिममध्ये जातात, तेव्हा एक्सेस स्वेटिंगमुळे सुद्धा होतं. त्याचप्रमाणे जे ओबेज असतात, लठ्ठ माणसं असतात, तर लठ्ठपणामध्ये सुद्धा फ्रिक्शन होऊन जांघेच्या भागामध्ये फंगल इन्फेक्शन हे होतं. बरं, आपण फंगल इन्फेक्शनबद्दल सविस्तर सांगितलेत. डॉक्टर साहेब, एक फोन येतोय. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. कोण बोलतोय? हा, हॅलो डॉक्टर. तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद इथून बोल राहिलो. बोला बोला. सर, माझ्या चेहऱ्यावर अशी चट्टी पडली. बरं, आता तुमच्या चेहऱ्यावर जे चट्टे आलेले आहेत, तर चट्ट्याचे सुद्धा प्रकार असतात. चट्टे कोणते आलेले आहेत? काळे चट्टे आलेले आहेत, पांढरे चट्टे आलेले आहेत? घाम आलं का मग आपलं दिवसभर काम केलं मग घाम येतो का मग त्याच्यामध्ये खाज येते सर? तर ते जे चट्टे असतात, आता तांबड्या रंगाचे चट्टे आलेले आहेत का आणि त्याला खाज सुद्धा आहेत का, हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. नाही सर, लाल कलरचे. लाल कलरचे चट्टे आहेत. त्याला खाज येते का? हा, खाज येते सर. बरं, ते चट्टे दिसून येतात का वर पटकन? हा, दिसून येते आणि चेहऱ्यावर. आणि चेहऱ्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे खाज येते का? हे अशी जांघामध्ये, पायावर. बरोबर आहे. तर आता तुम्हाला मी बघितलेलं नाही आहे, परंतु तुम्ही जे वर्णन करतायत त्यानुसार हे फंगल इन्फेक्शन असण्याचे जास्त चान्सेस आहे. तर इथे फंगल इन्फेक्शन हे किती वर्षांपासून आहे तुम्हाला? जवळजवळ 4-5 वर्षापासून. 4-5 वर्ष. यासाठी ट्रीटमेंट घेतली का? हा, घेतलीच सर. हां, तर हे बघा, ते फंगल इन्फेक्शन जे आहे तर हे एक सुपरफिशियल इन्फेक्शन असतं. परंतु वारंवार आपण जर केमिकलची औषध, जसं स्टिरॉइड्सचा जर अप्लाय केला किंवा अँटीफंगल क्लॉट्रिमेझॉल किंवा फ्लुकोनेझॉल नावाच्या काही क्रीम्स असतात, त्यांचा वारंवार वापर जर केला तर आपली बॉडी रेजिस्टंट होऊन जाते. रेजिस्टंट होणं म्हणजे काय की आपल्या शरीराला त्याची सवय लागते. जसं आपल्या घरामध्ये ऑल आऊट आहे, आता त्या ऑल आऊटची एवढी सवय झाली त्या मच्छरांना की ते मच्छर ऑल आऊट लावलं तरी मरत नाही. तसंच आपल्या शरीरांना या काही स्टिरॉइड्समुळे किंवा अँटीफंगल क्रीमची सवय झाल्यामुळे ते फंगल इन्फेक्शन आपल्या शरीरातून जात नाही. परंतु त्याला जर पूर्ण बरं करायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईल आणि सुचवेल, होमिओपॅथिक औषधं तुम्ही घ्या. होमिओपॅथिक औषधाची ट्रीटमेंट तुम्ही जर पूरक कालावधीसाठी केली तर ते 100% बरं होईल. आणि त्याच्यासाठी काही नियम असतात जे तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टर समजून सांगतील. कसं असतं, याला स्वच्छता ठेवणं, एक स्पेशल तुम्हाला होमिओपॅथिक किंवा हर्बल सोप वापरावी लागेल, काही औषध साबण वापरावे लागेल, काही औषधं असतात ते तुम्हाला वेळेनुसार घ्यावे लागतात आणि ते चट्टे 100% जातात. घाबरण्यासारखं काहीही नसतं. परंतु जास्त दिवस जर तुम्ही त्याला तुमच्या शरीरावर ठेवलं तर ते डीप लेअरमध्ये आपल्या त्वचेच्या खालच्या भागापर्यंत जातात. ते जाऊ नये यासाठी लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन तुम्ही बरं व्हावं ही शुभेच्छा. तर ते त्यात पथ्य काय पाहावं लागेल? पथ्य खाण्यापिण्याचे काहीच नसतात, फक्त स्वच्छता ठेवायची, उगाच खाजायचं नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि बाकी व्यवस्थित ट्रीटमेंट करावी. खूप धन्यवाद, आपण सहभागी झालात. डॉक्टर साहेब, याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं होतं वारंवार खाज येते, तर हे जे इन्फेक्शन हे दुसऱ्याला होऊ शकतं का, हे फंगल इन्फेक्शन? हो, नक्कीच. बरं, फंगल इन्फेक्शन हे इन्फेक्शियस आहे, ज्याला कॉन्टेजियस पण म्हणतात, संसर्गजन्य सुद्धा म्हणतात किंवा संक्रमण झालं अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण बोलतो. तर हे होण्याचं कारण एका घरातल्या एका सदस्याला जर हे इन्फेक्शन झालं तर बाकीच्या सदस्यांना सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकतं. कारण घरामध्ये एकमेकांची टॉवेल वापरले जातात, साबण वापरली जाते, कधी कधी सारखे वयाचे भाऊ बहीण असेल तर ते एकमेकांचे कपडेसुद्धा घालतात आणि त्यामुळे हे इन्फेक्शन पसरतं. त्यामुळे मी ते सल्ला देईल आणि सुचवेलही की प्रत्येकाने आपली आपली वेगवेगळी, प्रत्येकाने साबण वापरावी, प्रत्येकाचा टॉवेल वेगळा असावा आणि घरात एखाद्या सदस्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याचे कपडेसुद्धा थोडे काही दिवस बरं होईपर्यंत वेगळे धुवावेत, हे महत्त्वाचं आहे. निश्चितच खूप महत्त्वाचा सल्ला आपण, मोलाचा सल्ला आपण आपल्या श्रोत्यांना दिला. डॉक्टर साहेब, पावसाळ्यात होणारे जे काही त्वचा रोग असतात, त्वचा आजार असतात, याचे कोणते प्रकार आहेत आणि ते कशामुळे होतात याबद्दल देखील सांगा. बघा, पावसाळ्यामध्ये काय होतं की आपल्याला घाम कमी येतो आणि घाम कमी आल्यामुळे त्वचा ही काही प्रमाणात कोरडी पडते. कोरडी पडल्यामुळे अंगाला खाज येणे हे एक प्रमुख लक्षण दिसायला लागतं, ज्याला प्युरायटिस म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
आणि फंगल इन्फेक्शनबद्दल तर मी तुम्हाला सांगतोयच आहे म्हणून, किंवा काही जणांना डर्मेटायटिस, ज्याला इसबगुलसुद्धा म्हटलं जातं, एक्झिमा म्हटलं जातं. यामध्ये काय होतं की त्वचा कोरडी पडणे हेच त्याचं प्रमुख कारण. इथे इसबगुलमध्ये काही कोणता जंतू नसतो, कोणता बॅक्टेरिया नसतो, कोणता व्हायरस नसतो, परंतु ती त्वचा कोरडी पडली म्हणून तो आजार झालेला असतो. मग पायाला भेगा जाणे, पायाच्या वरती काळे चट्टे येणे, त्याला खूप खाज येणे आणि अंगाच्या कोणत्या भागावर ते चट्टे येऊ शकतात. तर हे प्रामुख्याने दिसणारे आजार पावसाळ्यात असतात. आणि यांना जर बरं करायचं असेल तर आपल्याला काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि वेळेवर ट्रीटमेंट करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे त्वचेच्या आजारामध्ये. बरोबर आहे. डॉक्टर साहेब, यालाच लागून विचारायचं मला, बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीराच्या काही भागांमध्ये जांघेत असेल किंवा मग आणखी काही शरीरातल्या अशा भागामध्ये खाज येते किंवा चट्टे येतात, त्याच्यावर बऱ्याचदा ट्रीटमेंट घेतली जात नाही, टाळाटाळ केली जाते, किंवा म्हणजे अंगाच्या अंगालाच तो बरा होऊन जाईल असं पण होतं. ह्या मानसिकतेबद्दल काय सांगाल? बघा, याच्यात 2 प्रकार मी तुम्हाला सांगेल. पहिला प्रकार आहे की जर तुम्ही ट्रीटमेंट प्रथम अवस्थेत केली नाही तर ती द्वितीय अवस्थेमध्ये जाते. बरोबर. आणि जेव्हा ते सेकंडरी इन्फेक्शन होतं तेव्हा त्याला बरं करायलाही तितकाच वेळ द्यावा लागतो. आणि दुसरी कंडिशन मी अशी सांगेल की काही आजार हे बरे ऑटोमॅटिकली होऊन जातात, आपोआप होतात, कारण त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असते, चांगली असते, आजारापेक्षा सबळ असते, त्यामुळे तो कोणतेही औषध न घेता सुद्धा बरा होऊ शकतो. डॉक्टर सातपुते सर, आता आपण पावसाळ्यात आणखी काही गोष्टी होतात, जसं की पायाला आपण पाहतो जास्त वेळ पाण्यात राहिल्यानं पायाला पण वेगळ्या, ज्याला आपण चिखले आले असं म्हणतो, ह्या टाळाव्यात पावसाळ्यात, याला टाळता येऊ शकतात का? हो, टाळता येऊ शकतात, परंतु चिखल्या बरं करण्यास जेवढं पाण्यात आपण कमी राहू हे महत्त्वाचं आहे. बघा, कोणती गोष्ट अति झाली तर तिथे तुमची माती होणार, आपण असं म्हणतो, म्हणजे तिथे ते आजार होणारच आहे. तर पाय कोरडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाण्यात जर पाय राहिले कंटिन्यू तर नक्की चिखल्या होतात, तिथे रिॲक्शन्स व्हायला लागतात, कारण पाणी हे कोणत्या पाण्यात तुम्ही उभं राहतात हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्या प्रकारे ते आजार होऊ शकतात. डॉक्टर साहेब, या अगोदरच्या श्रोत्याला उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात की कोरडी त्वचा झाल्यामुळे देखील त्वचाचे आजार, त्याच्या संदर्भातले काही आजार होतात. मग ही अशी सगळ्याच ऋतूमध्ये त्वचा आपली फार ड्राय होऊ नये म्हणून काय उपाय सुचवायला आपण? बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यायचीच नसेल तर असा प्रश्न तुम्ही मला विचारला की करायचं काय, तर त्यासाठी करायचं आहे आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे. बरं. कमीत कमी दिवसातून 4 ते 4.5 लिटर आपण पाणी प्यायला हवं. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट, आपण पाणीयुक्त पालेभाज्या खाणं आवश्यक आहे. बघा, आपण भाज्या जेव्हा बनवतो भाज्यांमध्ये पाणी असतंच, परंतु जेव्हा भाज्या बनवतो तेव्हा कोरड्या भाज्या न बनवता रसायुक्त भाज्या बनवून खाल्लेल्या कधीही उत्तम असतात. आपण फळंही जे खाणार आहोत तर ते सिजनलनुसार आपण काकडी, खिरा, टरबूज, मोसंबी, संत्री, नारळाचं पाणी, म्हणजे ज्यामध्ये पाणी जास्त आहे अशा फळांचं सेवन जास्त करायला हवं. आपलं शरीर म्हणजे एक झाडच असतं. जसं झाडांना पाण्याची आवश्यकता आहे तसं आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. निश्चितच. डॉक्टर साहेब, एक फोन घेऊयात. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कोण बोलतंय? मी जयश्री जाधव बोलते, औरंगाबाद मधून. हा, विचारा मॅडम. मला ना जवळजवळ 19 वर्ष झाले अंग खाजवतं, तर काहीच उठत नाही सर. काय होत नाही? अंग खाजवतं, पण शरीरावर खाजवल्यानंतर काही उठत नाही, रॅशेस, बरं, चट्टे वगैरे काहीच येत नाही? आणि गुथ्थे येतात का पित्तासारखे? काहीच येत नाही, म्हणजे एकदम प्लेन त्वचा, नॉर्मल असते. बरं, फक्त खाजवत असतं? हा, खूप खाज येते, म्हणजे खूपच येते. तर मी कुठली गोळी ती घेते सध्या. बरं, 2-3 दिवसात ना खाजवली की अर्धी गोळी घेते. ओके. आता हे बघा, तुम्हाला जो त्रास होतोय तर हा एक क्रॉनिक प्युरायटिस आपण याला म्हणूया, या आजाराला. यामध्ये चट्टे काही दिसत नसतात, परंतु फक्त अंगाला खाज येते. आणि याचं मेन कारण असतं की कदाचित तुमच्या शरीरामध्ये कंप्लीट ब्लड टेस्ट जर केली तुम्ही, कंप्लीट ब्लड काउंट, तर इओसिनोफिल म्हणून एक घटक असतो ब्लडमध्ये, त्याचं प्रमाण 6च्या पुढे 0 to 6 पाहिजे, परंतु ते जर 6च्या पुढे गेलं असेल तर अशी खाज येत असते. किंवा कदाचित ते प्रमाण बॅलेन्स असतं 0 to 6, परंतु तुम्हाला खाज येत असल्यामुळे तुम्ही स्टिरॉइडल गोळ्या घ्या किंवा सारख्या गोळ्या जर तुम्ही घेत असाल कंटिन्यू, तर त्या गोळ्यांची तुम्हाला सवय लागलेली असते आणि त्या सवयीमुळे ती खास तुमची कंटिन्यू, त्याला आपण म्हणत असतो स्टिरॉइड इंड्युस्ड प्युरायटिस. म्हणजे त्या गोळ्यांना तुम्ही इंड्यूस झालात, तुम्हाला त्या गोळ्यांची सवय लागली, ती गोळी बंद केली तर तुम्हाला खाज येते. ॲक्च्युअली तुम्हाला खाजेचा आजार नाही आहे, तुम्हाला त्या गोळीचा आजार चालू झालेला आहे.
तर हळूहळू तुम्हाला ती गोळी कमी करावी लागेल. 1 दिवस आड, 2 दिवस आड, 3 दिवस आड असं करत करत तुमच्या शरीराला गोळीशिवाय राहण्याची सवय लावावी लागेल. तेव्हा तुमची ती खाज पूर्णतः बरी होऊ शकते. आणि जर बरी होत नसेल तर यामध्ये काय करतो की होमिओपॅथिक औषधं पेशंटला चालू करतो आणि तुम्ही जी गोळी घेत आहेत त्या गोळीला टॅपरिंग डोसेस म्हणजे हळूहळू त्या गोळ्या कमी करत जाणं आणि होमिओपॅथिक गोळी आम्ही देतो. आणि कालांतराने होमिओपॅथिक गोळीसुद्धा टॅपरिंग करत करत होमिओपॅथिक आणि जी तुम्ही घेत असाल सध्या त्या सगळ्या गोळ्या आम्ही बंद करतो आणि तुमचं शरीर हे पूर्णतः खाजमुक्त होतं. अच्छा, कारण मी ना त्यांच्याकडे घेतलेले ट्रीटमेंट, म्हणजे खूप दिवस झाले त्या गोष्टीला, त्यांच्याकडे पण नाही फरक पडला सर. नाही, यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, कारण 19 वर्षाची खाज आहे आणि 19 वर्षाच्या खाजेला बरं करण्यासाठी तुम्हाला काही महिने किंवा काही वर्षांसाठी पूरक प्रमाणामध्ये ट्रीटमेंट करावी लागेल. तुम्हाला घाई करून चालणार नाही. हां, होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर त्यातून कसं मुक्त व्हायचं मी याबद्दल सल्ला देऊ शकतो. बाकीचे डॉक्टरही त्यांच्या पद्धतीने खूप चांगली ट्रीटमेंट करत असतात. डॉक्टर साहेब, आणखी एक कॉल आहे, आपण घेऊयात. नमस्कार. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर साहेबांना सुद्धा नमस्कार. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे सर, अंगावरचे जे पाणी चट्टे उमटतात, कशामुळे उमटतात पाणी चट्टे? कोड आल्याने, आणि त्याचा इलाज काय म्हणून? कोडच आहेत का दुसरे पांढरे? कारण पांढऱ्या चट्ट्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. कधी कधी पिट्रेस अल्बा नावाचा आजार असतो, जे व्हिटॅमिन अच्या जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे चट्टे येतात. काही पिट्रेसिस व्हर्सिक्युलॅरिस नावाचा आजार असतो, ज्याला सुरमा, सुरंजी, शुरमा अशा नावाने ओळखलं जातं. तो वेगळा एक आजार असतो. आणि कोड हा एक वेगळा प्रकार आहे. तुमचा कोणता आहे? चट्टे येतात जातात का परमनंट आहेत पांढरे कोडसारखंच? त्याबद्दल कधी कधी मोठे आधी छोटे होते, आता खूप मोठे होत गेले. आता नाही, मग कोड जर असेल तर तुम्हाला पूरक व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी लागेल कोडसाठी, कारण ते ऑटोइम्युनो जेनेटिक थोडेसे आजार असतात. पारंपरिक तुमच्या घरामध्ये जर कोणाला कोडचा आजार असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो. हां, तर यासाठी मी तुम्हाला सुचवेल की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता आणि त्यासोबत एक घरगुती उपचार तुम्हाला करायचा आहे. आंबट खाणं पूर्णतः बंद करा. 100% आंबट खाणं जर तुम्ही बंद केलं आणि आंबवलेलं खाणं बंद करावं लागेल. जसं लोणचं असतं किंवा इडली, डोसा किंवा अजून काही वेगळे तुमचे ते आंबट पदार्थ जे असतील ते सगळे बंद करावे. नमस्कार. हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. हा, नमस्कार. डॉक्टर साहेबांना बोलत होतं. मी बनसोडे गुरुजी बोलतोय, बजाज नगर, औरंगाबादवरून. बरं. माझी शंका अशी आहे की माझ्या गळ्याला, खानवटीच्या खानवट गळ्याला सारखं खाजतंय. बरं. तर ते फक्त खाजतंय, आणखीन काही जखम वगैरे काहीच नाही. तर ते कशामुळे होतंय? तिथे चट्टा वगैरे आहे का फक्त खाज येते? हा, तिथे खाज येते का चट्टा पण वगैरे आलेला आहे? नाही, चट्टा काही नाही आहे. बरं. फक्त खाज येते आणि विशेषतः वांगी आणि गवार भाजी खाण्यानं त्यात जास्त येते. बरं. नाही, आता तुम्हाला जी खाज येते ना, तर ती खाज कशामुळे येते हे आपल्याला बघावं लागेल. तुम्ही शेविंग करत असाल तर तुमची शेविंग क्रीम कदाचित तुम्हाला सूट होत नसेल, किंवा तुम्ही जी ब्लेड वगैरे वापरत असाल. खाज हे बाहेरून येते. हां. आणि कधी कधी येते, कधी नाही येत, असं आहे. बरं. दाढीची क्रीम वगैरे जी असते ना, तर त्या क्रीममुळे येऊ शकतं. किंवा तुम्ही जी ब्लेड वापरतात तर ती ब्लेड नेहमी बदलत राहा, एकच ब्लेड वापरू नका. हां, तर काही मोठा प्रॉब्लेम नाही तुमचा, फक्त त्या गोष्टी जपाव्या लागतील स्वच्छतेबद्दल. घासून वगैरे ब्लेड केल्यानंतर त्याचा काही परिणाम त्वचेवर होतो का? ब्लेड बदलत राहा, फक्त हे महत्त्वाचं. नवीन ब्लेड वापरत राहा. हा, नवीनच वापरतो प्रत्येक वेळेला. बरं. तर तसं काही काळजीचं कारण वगैरे काही अमुक तमुक म्हणून विचारावं म्हटलं तुम्हाला? नाही, काही काळजीचं काम नाहीये, फक्त स्वच्छता ठेवत चला. वगैरे लावावं लागतील का? आणि अननेसेसरी अनावश्यक खाजीच्या गोळ्या खायच्या नाही, एवढं टाळायचं फक्त. चालेल, धन्यवाद, आपण सहभागी झालात. डॉक्टर साहेब, आता ह्या श्रोत्याचा जसं फोन होता की पिंपल्स, तर आपण पाहतोय तरुण वर्गामध्ये पिंपल्सबद्दल त्याच्याबद्दल फार अवेअरनेस असतं, किंवा पिंपल नकोच आहेत मुळात. बरोबर. मग अशा वेळेला काय नियोजन किंवा मग काय प्लॅन करता येऊ शकतो? बघा, तारुण्य पिटिका म्हटलं तुम्ही, म्हणजे ते तारुण्यामध्ये येणारेच पिटिका असतात. आणि येण्याचं प्रमुख कारण असतं आपल्या शरीरात होणारा हार्मोनल चेंजेस, हार्मोनल बदल जो असतो त्यामुळे येत असतं. आपण बाल्य अवस्थेकडून किशोरावस्थेकडे जात असतो, ज्याला आपण म्हणतो चाइल्डकडून आपण टीनेजर्सकडे जात असतो. तर शरीरामध्ये हार्मोन्स बदल होतात. जसं ग्रोथ हार्मोनचे वर्किंग जास्त वाढलेली असते, त्यामुळे मुलांचा आवाज जो आहे तर तो घोगरा आवाज व्हायला लागतो, हॉर्सनेस वाढतो मुलांमध्ये. बगल्यामध्ये, जांघेमध्ये केस येतात, दाढी मिशा येतात, हे प्रामुख्याने मुलांमध्ये दिसायला लागतं.
आणि मुलींमध्ये जर बघितलं तर मेन्स्ट्रुअल सायकल चालू झालेली असते, आवाज त्यांचा जो असतो तो हाय पिच साऊंड येतो त्यांचा, जसं मुलांचा लो पिच आहे त्यांचा हाय पिच साऊंड येतो. हे असे अनेक बदल आणि त्याच प्रकारे त्यांच्यासुद्धा बगल्यामध्ये जांघेमध्ये केस यायला लागतात. हा जो बदल आहे हा बदल म्हणजेच एक तारुण्य अवस्थेकडे नेणारा बदल असतो. आणि या अवस्थेमध्ये हे सगळे बदल होत असताना त्वचेवर पिंपल्स येणं हे साहजिक बऱ्याच जणांमध्ये दिसतं. तर इथे हे सगळं जर बॅलन्स ठेवायचं असेल तर यासाठी परत मी तेच सांगेल की आहार अतिशय महत्त्वाचा असतो आणि वेळोवेळी व्यायाम करणे, आहार वेळेवर घेणं हे अतिशय गरजेचं असतं. हे जर बॅलन्स केलं तर सगळं काही तुमचे पिंपल्स पण तुम्हाला येणार नाही आणि चेहरा सुंदर दिसेल. निश्चितच डॉक्टर सातपुते सर, खूप छान सल्ला या श्रोत्यांना आणि विशेषतः तरुणांना दिला आपण. डॉक्टर साहेब, जसं आपण आजचा विषय हा आपण त्याच्यावरची जे ट्रीटमेंट आहे किंवा आपण होमिओपॅथिक दृष्टिकोनातून आज चर्चा करतोय, होमिओपॅथीतल्या ट्रीटमेंटबद्दल सुरुवातीला फरक काय सांगाल आपण? म्हणजे प्रस्थापित ज्या काही पद्धती आहेत 2-3 उपचार पद्धती, याच्याबद्दल काय सांगाल? बघा, होमिओपॅथी ही जी आहे तर ही कम्प्लीट मॅन, ज्याला आपण म्हणू संपूर्ण शरीरावर ट्रीटमेंट करते. ती असं फक्त एका भागावर ट्रीटमेंट नाही करत. जसं तुम्हाला पिंपल्स आहे तर फक्त पिंपल्सला औषधं होमिओपॅथी देत नाही, तर होमिओपॅथी औषध त्या माणसाला देते की त्या माणसाला ते पिंपल्स कशामुळे आलेत, त्याचा तो रूट कॉज, त्याचं मूळ कारण काय आम्ही ते शोधतो आणि शोधून त्याला औषध देतो. त्याला औषध दिलं की ऑटोमॅटिकली ते पिंपल्स जातात. कोणताही त्वचेचा आजार असो, कोणती ॲलर्जी असो, पोटाच्या समस्या असो, श्वसनाच्या समस्या असो, कोणत्याही समस्या असो, त्या थायरॉईड आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, यावर खूप चांगल्या पद्धतीचे होमिओपॅथिक औषधी उपलब्ध आहे, उपचार उपलब्ध आहे. जे वारंवार खूप वर्षांपासून डायबेटिक मेडिसिन घेत आहे, ब्लड प्रेशरसाठी घेत आहे किंवा थायरॉईडसाठी घेत आहे, अशा लोकांचे सुद्धा केमिकलयुक्त जी औषधे आहे, रासायनिक औषधे आहे, आम्ही होमिओपॅथिक औषधेने टॅपरिंग डोसेस करत हळूहळू ती औषधं आम्ही कमी करत आहोत आणि त्या रुग्णांना होमिओपॅथिक औषधीवर शिफ्ट करत आहोत. तर यात बऱ्यापैकी यश मिळत आहे आणि रुग्णसुद्धा समाधानी आहेत की कुठे ना कुठेतरी आता ते नैसर्गिक औषधे घेत आहे आणि रासायनिक औषधं कमी होत आहे. डॉक्टर सातपुते सर, जसं आपण सांगितलं आता की रासायनिक, ज्याला आपण ॲलोपॅथिक उपचार पद्धती किंवा औषधं जे आहेत, याचे असं म्हटलं जातं की काहीतरी साईड इफेक्ट कुठे ना कुठेतरी असतातच. तसं होमिओपॅथिक औषधांचे पण शरीरावर काही परिणाम होऊ शकतात का? बघा, ॲलोपॅथीला माझा विरोध नाही, परंतु ॲलोपॅथीची औषधं किती प्रमाणात घ्यावी हे त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं. काही रुग्ण जे आहेत ते एकदा प्रिस्क्रिप्शन डॉक्टरने दिलं की ते प्रिस्क्रिप्शनच फॉलो करत राहतात 3-4 वर्ष. परत त्या डॉक्टरांकडे फॉलोअपला जात नाही, स्वतः मेडिकलमध्ये जातात प्रिस्क्रिप्शन घेऊन आणि स्वतःच मेडिसिन घेतात. त्यामुळे ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्सही जास्त दिसायला लागतात. तसं न करता त्या डॉक्टरांचाही सल्ला फॉलोअप घेणे अतिशय गरजेचं असतं. परंतु होमिओपॅथी यासाठी मी सुचवतो आहे की जे आजार प्राथमिक अवस्थेला असतात किंवा द्वितीय अवस्थेला असतात तोपर्यंत आपण जास्तीत जास्त हर्बल मेडिसिन, होमिओपॅथिक मेडिसिन, घरगुती उपचार करूनही आपण ते आजार बरे करू शकतो. परंतु जेव्हा ते आजार तिसऱ्या अवस्थेमध्ये जातात किंवा आपण काळजी घेत नाही तेव्हा आपल्याला ॲलोपॅथीकडेही जावं लागतं. तेही आपल्याला नाकारता येत नाही. परंतु प्रथम द्वितीय अवस्थेमध्ये आपण होमिओपॅथी घ्यायला हवं. किंवा जे क्रॉनिक आजार असतात, जुट आजार असतात, जसं काही जणांना 10-10 वर्षापासून ॲलर्जिक सर्दी असते, काहींना ॲलर्जिक शिंका येतात, काहींना अस्थमाचा त्रास असतो, 15-20 वर्षापासून अस्थमाचे मेडिसिन घेत असतात, इन्हेलर घेत असतात. तर अशा लोकांसाठी होमिओपॅथिक औषधी खूप चांगली आहे. आपण हळूहळू रासायनिक औषधं बंद करून, इन्हेलर बंद करून त्या रुग्णांना होमिओपॅथीवर शिफ्ट करू शकतो आणि यात यश मिळत आहे. बरं, निश्चितच डॉक्टर संदेश सातपुते सर, आपण होमिओपॅथिक उपचारांबद्दल महत्त्वाचं आपल्या श्रोत्यांना सांगता आहात. डॉक्टर साहेब, जसं आपण त्वचा आजारावर चर्चा करतो आहोत त्यालाच लागून मला काही ॲलर्जी संदर्भातले प्रश्न, आत्ता आपण उत्तरात काही बोललात. ॲलर्जी ही वेगवेगळी म्हणजे बऱ्याच लोकांना ॲलर्जी देखील असते वेगवेगळ््या, मग तो पदार्थ असेल किंवा वातावरणातल्या बदलाची असेल की धुळीची असेल, आपण पाहतो असं जनरलाइज ऐकतो असं. तर ही ॲलर्जी होण्याची काय कारण आहेत? बघा, तुम्ही बोलता सांगितलं ॲलर्जी होण्याचं धूळ एक कारण आहेच, प्रदूषण एक कारण आहेच. काही जणांना धुळीमध्ये गेलं की शिंका येतात, काहींना सर्दी होते,
काहींना पाण्यात थोडं भिजलं, काहींना सकाळीच बघा आंघोळ केल्या शिंका यायला लागतात. जेव्हा ते 40-50 वेळेस शिंकतात नंतर त्यांना बरं वाटतं, म्हणजे ते ॲलर्जिक झालं. किंवा अस्थमा हा सुद्धा एक ॲलर्जीचाच प्रकार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये दमा म्हणतो. यामध्ये सुद्धा थोडंसं वातावरण बदललं, ढग आला, आपण म्हणतो ढगाळ वातावरण वगैरे झालं तर अशा लोकांना खूप त्रास व्हायला लागतो. मग हे सुद्धा एक ॲलर्जीचं कारण आहे. त्वचेकडे जर गेलो आपण तर त्वचेमध्ये प्युरायटस जे तुम्हाला सांगितलं खाजेचा आजार, तर त्याच्यामध्ये ॲलर्जी आहे. त्यानंतर डर्मेटायटिस जे आहे हे पण एक ॲलर्जी आहे. तर असे वेगवेगळे आजार जे आहेत तर हे ॲलर्जीमध्ये मोडले जातात. आणि यांना जर बरं करायचं असेल तर आपल्याला औषधं घ्यावी लागतं, हा भाग वेगळा आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं ॲलर्जन्स म्हणजे कशामुळे तो झाला त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागतं. जसं एखाद्याला धुळीत गेल्यावर ॲलर्जी होते, मग त्याने धुळीपासून सुरक्षित राहावं, हे तितकं महत्त्वाचं असतं. काहींना थंड हवेमध्ये गेलं की त्रास होतो, मग त्यांनी थंड हवा किंवा AC वगैरे बंद करावी, तर ते त्यांना सुरक्षित ठेवल्या जाऊ शकतं. आपण हे प्रयत्न करायला पाहिजे. बरं डॉक्टर साहेब, ह्या सगळ्या आजारांवर, ॲलर्जीवर आपल्याला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यापूर्वी काय तपासण्या केल्या जातात, काय सांगाल याच्याबद्दल? बघा, तपासण्या म्हणजे आपण इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतो, तर हे आजारावर अवलंबून असतं. बरं, की आपल्याला झालंय काय त्यानुसार आपण तपासण्या. आता त्वचेचे फंगल इन्फेक्शन झाले तर फंगल इन्फेक्शन हे आपण बघितलं की आपल्याला समजून जातं की फंगल इन्फेक्शन आहे, एवढं ते विजिबल असतं. त्यामुळे तिथे कोणतीही तपासणी करण्याची गरज पडत नाही. पण एखादा पेशंट डायबिटीससोबत फंगल इन्फेक्शन घेऊन आला आहे, थायरॉईडसोबत इन्फेक्शन घेऊन आला आहे, मग आपण त्याला डायबेटिक टेस्ट करायला लावतो, फास्टिंग पोस्ट मील करायला लावतो किंवा RBS करायला लावतो. थायरॉईडचा पेशंट असेल तर आपण त्याला T3, T4, TSH करायला लावतो. म्हणजे हे ॲसोसिएटेड जे असतात त्याच्यासोबत आलेले जे आजार असतात आपल्याला त्यांच्या तपासण्या करून त्या फंगलवरती फोकस करावं लागतं. तर असं आपण करू शकतो. बरं डॉक्टर साहेब, ॲलर्जीचे काही प्रकार आहेत का? ॲलर्जीचे प्रकार म्हणजे हेच आजार, जसं डर्मेटायटिस झालं, मग अटोपिक डर्मेटायटिस झालं, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस झालं. जसं आता डर्मेटायटिसबद्दल म्हणजे प्रकार हा सांगतो मी की एखाद्याला डर्मेटायटिस इसबगुल झाला तर त्याला ती ॲलर्जी असते. त्याला माती चालत नाही, शेतातलं खत चालत नाही, त्याला कोणतीही साबण चालत नाही, अंगाची साबण, कपड्याची साबण, भांड्याची साबण, निरमा, डिटर्जंट हे काहीच त्याला चालत नाही. आणि त्याच्या संपर्कात जर तो आला तर तो डर्मेटायटिस बरा होऊ शकत नाही. मग तुम्ही त्याला कितीही औषधं द्या, तो बरा होणार नाही, कारण तिथे त्या पर्टिक्युलर ॲलर्जन्समुळे त्याला तो त्रास होतो. तर आपल्याला ते जपावं लागेल. तर या प्रकारची ॲलर्जी झाली. त्यानंतर प्युरायटस म्हटलो, ही एक प्रकारची ॲलर्जी झाली. अस्थमा ही एक प्रकारची ॲलर्जी झाली. बरं सातपुते सर, आजच्या या पहिल्या भागाच्या शेवटाकडे आहोत. आपण औषधोपचारांसंदर्भात, ट्रीटमेंट संदर्भात आपल्या श्रोत्यांना आपण काय आवाहन कराल? मी सर्व जनतेला हेच आव्हान करू शकेल की आपलं शरीर हे नैसर्गिक आहे. मी याला खूप महत्त्व देतो आणि आपण नैसर्गिक औषधच घ्यायला हवीत. जास्तीत जास्त रुग्णांनी त्वचेसाठी, ॲलर्जीसाठी किंवा कोणत्याही दुसऱ्या आजारासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचा एकदा तरी सल्ला घ्यावा. जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपण रासायनिक औषधापासून कसं मुक्त राहू शकेल आणि कालांतराने औषधमुक्त आयुष्य कसं जगू. श्रोते हो, या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण पुढच्या शनिवारी अर्थात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपण ऐकणार आहोत. डॉक्टर सातपुते सर, आजच्या भागात येऊन आपण आपल्या श्रोत्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि आपला वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप आभार. थँक्यू. श्रोते हो, या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य केलं समाधान रुपनर आणि वर्षा ठाकूर यांनी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्किन अँड सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक. स्किन, हेअर, कॉस्मेटिक आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी. चेहऱ्याचे सर्व प्रकारचे आजार, पिंपल्स, फंगल इन्फेक्शन, त्वचेची ॲलर्जी यावर खात्रीशीर उपचार. थायरॉइडची समस्या, मानसिक आजार, पोटाच्या समस्या, किडनी स्टोन, अस्थमा, मधुमेह, बालरोग, मूळव्याध या समस्यांसह कॅन्सर आणि स्त्रियांच्या समस्यांवर खात्रीशीर उपचारांसाठी आजच संपर्क करा. स्किन, हेअर, कॉस्मेटिक आणि ॲडव्हान्स होमिओपॅथी. संपर्क 24 गोल्डन सिटी सेंटर, प्रोझोन मॉलच्या जवळ, API कॉर्नर, औरंगाबाद. आणि स्किन अँड सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक क्लिनिक, अहिल्यादेवी चौक, चिकलठाणा, औरंगाबाद. कॉल 7588 04 58 48 आणि 99 60 24 12 16.